महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। प्रलंबित FRI साठी स्वाभिमानी किसान संघटना आक्रमक, संयुक्त साखर संचालकांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने। ऊस तोडणी हंगाम संपून 1.5 महिना उलटूनही शेतकऱ्यांना त्यांची थकीत FRP रक्कम न मिळाल्याने स्वाभिमानी किसान संघ आक्रमक झाला। थकीत ऊस बिल त्वरित मिळावे यासाठी आज सोलापूर येथील सहसाखर संचालकांच्या कार्यालयाबाहेर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली। ऊस लागवड दीर्घकाळ थांबल्यानंतरही अनेक साखर कारखान्यांनी पूर्ण FRP रक्कम दिलेली नाही। यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील शेती आणि घरगुती खर्चाच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आणि शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कमाईचे पैसे थकवणाऱ्या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करावी असे सांगितले। जर संयुक्त साखर संचालक कार्यालयाने या बाबीकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। या वर्षीचा ऊस गाळप हंगाम सोलापूर जिल्ह्यातला जवळजवळ संपुष्टात आलेला आहे। काही कारखान्यांचा अंतिम टप्प्यात आहे। आज फेब्रुवारी अखेर जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी या ठिकाणी थकलेली आहे। खरं तर यावर्षी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यामुळे शेतकरी भयंकर अडचणीत होते, आर्थिक अडचणीत आहेत। वर्षभर घाम गाळून पिकवलेलं एकमेव ऊसाचं पीक शेतकऱ्याच्या हातात आलं होतं। त्या ऊसाच्या घामाचा दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतोय। मागील 3 महिन्यापासून 15 नोव्हेंबर पासूनची ऊस बिले सोलापूर जिल्ह्यात कारखानदारांनी थकवलेत। खरं तर यावर्षी जिल्हा परिषद निवडणुका होत्या। या निवडणुकीमध्ये अनेक साखर कारखानदार किंवा कारखानदारांचे घरातील कुटुंबातील व्यक्ती या निवडणूक लढवत होत्या, त्यामुळे आम्हाला वाटलं यावर्षीच्या निवडणुकीमुळे कारखानदार सहजासहजी आम्हाला ऊस बिले जमा करतील, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। परंतु आज निवडणुका झाल्या, निकाल झाला, तरीही साखर कारखानदारांनी आम्हाला ऊसाची बिले दिलेली नाहीत। खरं तर शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे, शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि आज 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी या कारखानदाराकडे थकलेली आहे। दुसऱ्या बाजूला हे जे साखर संचालक आहेत, या महाशयांना आम्ही सोमवारी निवेदन दिलं होतं की आम्ही शुक्रवारी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, तरी हे महाशय या ठिकाणी आलेले नाहीत। हे अत्यंत निष्काळजीपणा आहे। यांच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या काम चुकारपणामुळे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईची मागणी आज आम्ही करत आहोत, कारण याच जिल्ह्यात असणारा एक गोकुळ कारखाना आहे, त्या कारखान्याने मागील वर्षाची शेतकऱ्यांची ऊस बिले दिले नसल्यामुळे त्या कारखान्यावर साखर आयुक्तांनी आरासाची कारवाई केली होती। महसूल विभागाने त्याला सील केलं होतं। तर सील केलेलं असताना सुद्धा त्या कारखानदारांनी त्याचं सील तोडून त्या ठिकाणी यावर्षी गाळप केले। जवळजवळ 2-2.5 लाख टनापेक्षा जास्त गाळप करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2-2.5 लाख टनाचा पैसा जर काढला तर जवळजवळ 50-60 कोटी रुपये त्या ठिकाणी बिल त्याचं थकलेलं आहे। आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या या नुकसानीला जबाबदार कोण? तर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, ते अधिकारीच असे वेळेवर या ठिकाणी येत नाहीत। हे कार्यालय असून अडचण नसून कळंबा, फक्त आम्हाला दाखवण्यासाठी कार्यालय या ठिकाणी, फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर या कार्यालयामधून फक्त कारखानदारांच्या सोयीसाठी हे कारखानदार कार्यालय या ठिकाणी झाले का? कारखानदारांना पुण्याला जाऊन परवानगी आणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांच्या कार्यालय देता येतील म्हणून हे कार्यालय का? या ठिकाणून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे होता, पण तो मिळत नाही। आज आम्हाला जोपर्यंत या शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस बिले जमा करतात, कारखानदार जमा करणार नाहीत किंवा या अधिकारी या कारखानदारावर कारवाई करणार नाहीत आणि ह्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची आम्ही साखर आयुक्तांनी मागणी करणार आहे। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सोलापूर।